नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसाईंनो, अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी 30 कोटी, बघा 30,34,75,000 एवढा निधी हा एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडून वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। नक्की या GR मध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा ताईंनो, सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अंगणवाड्यांसाठी बघा सन 2026-27 याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना एक रकमी लाभ वितरण करण्यासाठी 26-27 या वर्षासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या एक रकमी लाभ वितरण करण्यासाठी 30 कोटी, बघा 30,34,75,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती होणार आहे। नक्की या GR मध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घेत आहोत। अत्यंत महत्त्वाचा GR असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा ताईंनो, महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून आलेला हा GR आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकताय 5 जून 2026 हा GR आहे। पुढे बघा यांनी काय म्हटलेलं आहे। शासन निर्णय आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या दिनांक 1/4/2026 पासूनच्या सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणांना एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। त्यानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद तरतुदीनुसार दाखवल्याप्रमाणे बघा 30,34,75,000 एवढा निधी हा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना खर्च करण्यास व वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। निधीची तरतूद केलेली तुम्ही पाहू शकताय। पुढे बघा त्यांनी अंगणवाडी सेविकांसाठी काय म्हटलेलं आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करायची असल्याने त्यानुसार एक रकमी लाभाच्या प्रस्तावाची परिगणना करून त्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ अदा करण्याची कार्यवाही करावी असा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तुम्हाला जर ताईंनो हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा GR पाहू शकताय। आता याच्यामध्ये कोणत्या सेविकांना नक्की लाभ मिळणार बघा 30,34,75,000 हा निधी कोणत्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना याचा लाभ भेटणार तर ताईंनो यांनी GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की एप्रिल महिन्यामध्ये बघा 30 एप्रिल रोजी भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस या रिटायर झाल्या तर त्या सेविका मदतनीसांना याचा लाभ भेटणार आहे। तसेच मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणातील देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांना याचा लाभ भेटणार आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना जो काय एक रकमी लाभ शासनाने मंजूर केलेला आहे, सेविकेंना 1,000 रुपयाने, मदतनीसांना जवळपास 70,000 ते 75,000 रुपये भेटतात, ते त्यांना एक रकमी लाभ हा भेटणार आहे। त्याचाच महत्त्वपूर्ण हा GR आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।